त्यानंतर आपण बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा। छावा संघटनेच्या विजयकुमार घाटगेंना मारहाण करणं सूरज चव्हाणांना चांगलंच भोवलं। अजित पवारांनी सूरज चव्हाणांना राजीनामा देण्याचे आदेश दिले। अवघ्या 24 तासात सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई झाली आहे। सूरज चव्हाणच्या राजीनाम्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचं वक्तव्य रोहिणी खडसे यांनी केलंय। त्या प्रकरणाची सुरुवात झाली त्या माणिकराव कोकाटेंचं काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला। लातूरमधल्या घटनेचं समर्थन करत नाही, मात्र निवेदन देताना झालेली गोष्ट अयोग्य आहे अशी प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरेंनी दिली आहे। सूरज चव्हाणांना राष्ट्रीय अध्यक्षांनी बोलावलेलं आहे अशी माहिती तटकरेंकडून देण्यात आली। राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांनी अखेरीस माफी मागितली। छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे यांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणची पक्षातनं हकालपट्टी करण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आहे, तर सुनील तटकरेंनी हा हल्ला घडवून आणल्याचा संशय मनोज जरांगेंनी व्यक्त केलाय। नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाबाहेर छावा संघटनेनं आंदोलन केलं। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा यावेळी निषेध नोंदवला गेला। नांदेड शहरात लावण्यात आलेले राष्ट्रवादीचे बॅनर्स छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी फाडले। अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा बॅनर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून फाडला गेला। धाराशिवमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये गोंधळ घातला। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या अंगावरती आणि कार्यालयावरती पत्ते फेकले गेले। लातूरमध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसलं। सुनील तटकरे थांबलेल्या ठिकाणी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। लातूरमध्ये छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर जालन्यात छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। जालना शहरातील मंठा रोडलगत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संपर्क कार्यालय पेटवण्याचा छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली। मुंबईत 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिलाय। मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील 11 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली। न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एस चांडक यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला। मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 209 जणांचा मृत्यू झालेला तर 800हून अधिक जण जखमी झाले होते। मात्र उच्च न्यायालयानं या प्रकरणातील सर्व 11 आरोपींना निर्दोष सोडल्यामुळे तपास यंत्रणांना मोठा झटका बसलाय। पोलीस आणि तपास यंत्रणांना या प्रकरणात न्यायालयामध्ये योग्य पद्धतीनं पुरावे सादर करता न आल्यामुळे आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे। आरोपींना शिक्षा द्यावी असे पुरावे समोर आले नाहीत। स्फोटांसाठी वापरलेले बॉम्ब ओळखण्यात तपास संस्थेला अपयश आलंय। बॉम्बच माहीत नाही तर मिळालेल्या बॉम्ब, बंदुका, नकाशा या पुराव्यांना काहीच अर्थ उरत नाही अशी टिप्पणी हायकोर्टानं नोंदवली आहे। 2006 सालच्या लोकल ब्लास्ट प्रकरणातनं निर्दोष मुक्तता केलेल्यांमध्ये जळगाव शहरातील सालार नगरातील आसिफ खान बशीर यांचा समावेश आहे। आसिफच्या परिवारातल्या सदस्यांनी आम्हाला उशिरा का होईना न्याय मिळाला अशी भावना व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या गडचिरोलीच्या दौऱ्यावरती असतील। यावेळी ते कोनसरीमध्ये एकात्मिक पोलाद प्रकल्पाचं भूमिपूजन करतील। या प्रकल्पासाठी 24,000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे। वसंतदादा पाटील यांच्या रखडलेल्या पुतळा आणि स्मारकाच्या कामाची चंद्रकांत पाटलांनी पाहणी केली। येत्या फेब्रुवारी अखेरपर्यंत स्मारकाचं काम पूर्ण होईल अशी माहिती चंद्रकांत पाटील यांच्या वतीनं देण्यात आली। मनोज जरांगेंनी न्यायाच्या लढ्यात आधार देण्याचं आवाहन ज्ञानेश्वरी मुंडेंना केलंय, तर आरोपींना तात्काळ अटक करून कारवाई करावी अशी मागणी त्यांची आहे। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं। यावेळी वादग्रस्त मंत्र्यांच्या फोटोला चुना लावत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। हिंगोलीमधल्या सेनगाव ते कन्हेरगाव नाका महामार्गावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं टायर जळून रास्ता रोको आंदोलन केलं। आंदोलकांनी कृषी मंत्री आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। अमरावतीमध्ये प्रहार संघटनेनं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात आंदोलन केलं। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्ते खेळून कोकाटेंचा निषेध नोंदवला गेला। समोर ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। यावेळी माणिकराव कोकाटेंचा निषेध करण्यात आला। दरम्यान जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली। हिंगोलीच्या आझम कॉलनी भागातील नागरिकांनी नगर परिषदेसमोर
कचरा टाकून आंदोलन केलं। कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। तातडीनं कचरा स्वच्छ करावा अशी मागणी केली जाते। नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी कृषी मंत्री कोकाटेंच्या विरोधात संताप व्यक्त केला। रमी खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे शेतकऱ्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे। संत तुकाराम महाराजांची पालखी परतीच्या प्रवासामध्ये आहे। यावेळी विठ्ठलवाडीमध्ये विसाव्यासाठी पालखी थांबलेली असताना भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। महाडच्या एसटी आगारात 5 नवीन एसटी बसेस दाखल झाल्या। मंत्री भरत गोगावलेंच्या हस्ते या बसेसचं लोकार्पण केलं गेलं। दरम्यान गोगावलेंनी या बसमधनं प्रवासही केला। नाशिकमधील 60 वर्षांची यशवंत मंडई इतिहास जमा झाली आहे। शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा येथील यशवंत मंडई पाडण्यास सुरुवात झाली आहे। इथे बहुमजली वाहनतळ उभारण्याचा प्रस्ताव दिला गेला आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही साई भक्तांची अमळनेर ते शिर्डी पदयात्रा उत्साहात रवाना झाली। हे पदयात्रेचं 18वं वर्ष आहे। यावेळी साई नामाचा गजर करत भाविक शिर्डीच्या दिशेनं मार्गस्थ झाले। नांदेड जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळते। पावसामुळे पिकांना फायदा होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। दरम्यान पावसाचा जोर आणखी वाढेल असा अंदाज आहे। नागपूरच्या रेशीमबाग परिसरात चोरट्यांकडून सोसायटीमध्ये चोरी केली जात असल्याचं समोर आलं। चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। सीसीटीव्हीच्या सहाय्यानं पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जातोय।